श्री स्वामी समर्थ। तर इथे तुम्हाला मी तांदळाच्या पिठापासून मस्तपैकी बनवलेले असे नाजूक पापड मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे अशा पद्धतीने। इथे पाहू शकता मी, हे बघा हा कच्चा पापड आहे आणि हा तळलेला आहे। हे बघा साईज केवढी आहे पापडाची। हे छोटा पापड आहे आणि हे तळलेला पापड, केवढा पापड झालेला आहे आणि खुसखुशीत। हे बघा अशा पद्धतीने हा पापड तयार होतो। चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे तांदळाचे पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक कुंडाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। कोणताही माप घेऊ शकता घरातलं किंवा वाटी पण वापरू शकता। वाटीच्या सहाय्याने आपल्याला पाणी टाकायचं किंवा एक कुंडा घेतलात ना त्याला आपल्याला 8 भांडे पाणी टाकायचं आहे, कारण की तांदूळ जुना होता माझा म्हणून 8 भांडे पाणी लागणार आहे। किंवा तुम्ही वाटी वापरत असाल, थोडासा तांदूळ नवा असेल ना तर 7 वाट्या पाणी टाका। या वाटीने जर मोजायचं असेल तर वाटीने मोजा। मी तर कुंडा घेतलेला आहे, याच कुंड्याने मी 8 भांडे पाणी मी उकळायला ठेवणार आहे आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी हे पीठ मिक्स करायला टाकायचं आहे। सर्वात आधी आपण पीठ मिक्स करून घेऊया, बॅटर बनवून घेऊया। हे तांदळाचं पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून मी गिरणीमध्ये दळून आणलेले आहेत। आता हे पीठ एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। इथे एक भांडं घेतले मी, पिठाचंच आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतले। आता या कुंड्यात पाणी घेणार आहे। आधी एक कुंडा घेणार आहे, थोडं थोडं करून पाणी टाकून याला पिठल्याच्या काडीने मी असं फेटून घेणार आहे। इथे मी अजून अर्धा कुंडा घेतलेला आहे। इथे मी टोटल 1.5 कुंडा पाणी वापरलेला आहे। तुम्ही आधी 7च भांडे पाणी टाका, 7च वाट्या टाका, मग लागलं तर आपल्याला नंतर गरम करून पण टाकता येतं। आणि चिक छान असं जुना तांदूळ असेल तर थोडं जास्त पाणी लागतं, एखादी वाटी पाणी जास्त लागतं। आता हे तांदळाचं बॅटर तयार आहे आपलं। आता आपण पाणी मोजून घेऊया। इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं। हे एक भांडं, हे 2 भांडे, हे 3, 4, 5, 6 आणि हे 7। मी आधी 7च भांडे टाकले पाणी, लागलं तर गरम करून टाकणार आहे। आता इथे पाण्याला उकळी आणू देऊया। पाण्याला उकळी आली की आपल्याला मीठ, थोडंसं पापड खार टाकायचं त्याच्यामध्ये। इथे पाणी छान गरम झालेलं आहे, थोड्याच वेळात उकळी येईल। याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि पापड खार घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। तर इथे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी पापड खार टाकलेला आहे आणि त्याच चमच्याने मी 1 चमचा सुके मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे चिली फ्लेक्स टाकलेला आहे। तुम्ही हिरवी मिरची पण वाटून घेऊ शकता। छान इथं पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता आपण पीठ टाकून घेऊया। थोडं थोडं करत पीठ टाकायचं आणि एका हाताने पळीने असं फेटून घ्यायचं। 1 कुंडा पाणी मी बाजूच्या गॅसवर चांगलं गरम करून घेतलेलं आहे, जर लागलं तर आपल्याला पाणी वापरायचं आहे। आणखी खूप जुना तांदूळ आहे माझा। पूर्ण पीठ टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं छान असं वरी बुडबुड येईपर्यंत आपल्याला पीठ शिजून घ्यायचं, म्हणजे आपला पापड अजिबात तुटणार नाहीये। पीठ जेवढं चांगलं शिजवजाल ना तेवढा छान पापड येतो। आता आधीमध्ये सारखं हलवत बसायची गरज नाहीये, आधीमध्ये असं पळी फिरून घ्यायची आणि आपल्याला पापडाचं पीठ शिजून घ्यायचं। हा पापड मी एका कापडावर घालणार आहे आणि सुकल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपल्याला ते पापड काढून घ्यायचे।
कापडावर खूप छान पापड निघतात. हे कोणतेही सुती कापड ओला करायचं आणि त्याच्यावरती घालून घ्यायचं आणि आज जर सुकले तर आजच काढायचे, नाहीतर मग उद्या सकाळी आपण थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून हे पापड काढून घ्यायचे. आता छान शिजू दे हे पापड. पापडाचं हे चीक आपल्याला मस्तपैकी शिजून घ्यायचं. आता इथे अर्ध पीठ शिजून झालेले आपले बघा. आणखीन आपल्याला एक 10 मिनिटं हे पीठ शिजून घ्यायचंय, म्हणजे खूप सुंदर पापड येतात, एकही तुटणार नाही. थोडंसं पाणी लागणार आहे, मी थोडंसं अर्धा कुंडा टाकते. खूप जुना तांदूळ असल्यामुळं. आता इथे 7.5 वाट्या पाणी आपण इथे 7 भांडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि 1.5 भांडं मी पीठ कालवायला घेतलं होतं, म्हणजे पीठ मिक्स करायला तांदळाचं. आणि आता अर्धा कुंडा, म्हणजे टोटल मी 9 कुंडे मी पाणी वापरलेलं आहे. आधी 7च वाट्या तुम्ही गरम करायला ठेवा, लागलं तरच नंतर तुम्ही मध्ये ॲड करू शकता. आता चांगलं आपल्याला आणखी 6 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. अर्धवट शिजलेलं आहे पीठ. मीडियम टू लो गॅसवर 15 ते 16 मिनिटं हे पीठ छान शिजून घ्यायचं आहे. वर असे बुडबुडे यायला पाहिजे की पीठ शिजलेलं आपल्याला कळतं. छान असं साय आल्यासारखं येते. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तीळ टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आता तीळ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. आणखीन 5 ते 6 मिनिटं हे शिजून घ्यायचं, म्हणजे आपलं पापडाचं पीठ तयार होतं. एकदम पटकन होतं ते पळी पापड, जास्त वेळ लागत नाही, एकदम सोप्या पद्धतीनं आहेत. टोटली तर 15 ते 16 मिनिटं मी पीठ छान मीडियम टू लो गॅसवर शिजून घेतलेलं आहे. बघा इथं वरती असं साय आल्यासारखं आलेलं आहे आणि छान असे बुडबुडे तयार झालेले आहेत. व्यवस्थित असं पीठ शिजलेलं आहे. आता आपण याचे पळी पापड घालून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा. इथे पीठ छान शिजलेलं आहे. इथं मी गॅलरीत ओला कापड करून असा पसरवून घेतलेला आहे. स्वच्छ कापड आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे पळी पापड घालून घ्यायचे. कापडावर गरम असताना पीठ घालायला चालू करायचं, काही फरक पडत नाही. जर तुमचं प्लॅस्टिक असेल तर थोडंसं थंड झाल्यावर घालायचं. आणि आता जर पातळ थोडंसं मिडियम पीठ असेल तर पळी फिरवायची गरज नाही, थोडंसं फिरवायची. आणि थोडंसं घट्ट होत आलं ना तर पळी फिरवायचं. ते बघा तुम्हाला घालून दाखवते आता. आता पीठ माझं छान पातळ आहे, त्याच्यामुळं पळी फिरवायची अजिबात गरज नाहीये. आणि जसं जसं घट होत आलं ना मग आपल्याला पळी थोडं थोडं फिरवायची. असं काय लाईननं पापड घालायचं, म्हणजे व्यवस्थित असं कापडावर हे होतात. बरोबर असं लाईननं छान व्यवस्थित घालून घ्यायचं. थोडं घट्ट झालं की मग आपल्याला पळी फिरवायची. अजिबात गरज नाही आता फिरवायची. हे अशा पद्धतीनं मी सगळे पापड बनवून घेणार आहे. उन्हात हा कापड सरकवून घेणार आहे. आता सावलीत बसून मी घालते. तर उन्हात सरकून आपल्याला 1 दिवस छान ऊन द्यायचे, मग आपल्याला हे पापड काढून घ्यायचे. तर इथे पाहू शकता मी 2 दिवस पापड छान उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आणि आता साईज मी छोटी छोटी केलेली आहे पापडाची. हे बघा वाळून असे अशा पद्धतीने झालेले आहेत. खूप सुंदर असे एकही पापड तुटलेला नाहीये बघा. अशा पद्धतीने एकदम पातळ आणि नाजूक छान झालेले आहेत. तर तुम्हाला हे पापड मी थोडेसे तळून दाखवते. तेल इथे छान गरम झालेले आहे. आता हे पापड मध्ये टाकून घेऊया आपण. हे बघा किती मस्त फुलायला लागलेला आहे पापड. एकदम छोटासा पापड होता हा. खूप चवीला सुंदर लागतात हे पापड. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने छान फुललेला आहे पापड. आता हे पापड अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता. कच्चे पापड जेव्हा लागेल तेव्हा तळून घेऊ शकता. हे पापड इथे आपले तयार आहेत अशा पद्धतीने. मी थोडेसे तळून दाखवलेले आहेत, बाकीचे मी नंतर लागेल तसं तळणार आहे. हे बघा कुरकुरीत पापड तयार आहे आपला.